आपल्या शालेय शिक्षण प्रणालीमध्ये आपण जे काही बदल करतो आहोत ना, त्याच्यामध्ये माझ्या मते प्रामाणिकपणे आपण फार वरवरची मलमपट्टी लावण्याचं काम करतोय. आपण जो त्यातला मोठा राक्षस आहे, जो मोठा रोग आहे, त्याच्याबद्दल दुर्दैवाने कोणीच बोलत नाही. आणि तो म्हणजे जॉब सेंट्रिक माइंडसेट, म्हणजे नोकरीभिमुख मानसिकता. आपण मुलांना कौशल्य, स्किल्स देतो, कौशल्य विकास करतो, का? तर त्यांना नोकरी मिळावी. आपण त्यांना व्होकेशनल लर्निंग देतो, व्यवसायाभिमुख शिक्षण देतो, का? तर त्यांना नोकरी मिळावी. आपण त्यांना तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, एआय वगैरे सगळं शिकवतो, का? तर त्यांना नोकरी मिळावी. आपला प्रत्येक वेळी मार्ग असाच आहे, की त्यांना सगळं काही द्या, कारण त्यांना चांगली नोकरी मिळेल. आपण त्या मुलांना विचारत राहतो, की "बाबा रे, तुला पुढे जाऊन काय बनायचंय?" परंतु दुर्दैवाने आपण उद्योजकतेची मानसिकता त्यांच्यामध्ये घडवत नाही. उद्योजकतेची मानसिकता घडवली, तर हा पूर्ण गेम उलटा होईल. आपल्यामध्ये प्रत्येक मुलामध्ये काय खूबी आहे आणि प्रत्येक मुलीमध्ये काहीतरी खूबी आहे. ती वृद्धिंगत कशी करायची, ती आयडेंटिफाय कशी करायची ह्याचं प्रशिक्षण आणि त्याच्यातनं मग प्रत्येकामध्ये वेगवेगळं काहीतरी असेल, तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही आहे. ते एकत्र होऊन कोलॅबरेट करून काहीतरी करू शकतात. या प्रकारची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करणं आणि दुसऱ्याचे प्रॉब्लेम शोधून त्याच्यावरती आपण सोल्युशन देऊन व्हॅल्यू क्रिएट करणं. या गोष्टी जर का तुम्ही त्यांना शिकवलत, तर तू पुढे जाऊन काय बनणार हे विचारण्यापेक्षा तुझ्यामध्ये काय खूबी आहे आणि त्याचे तू व्हॅल्यूमध्ये कसं क्रिएट करशील, हे त्यांना मार्ग शिकवणं अत्यंत जरुरी आहे. म्हणून उद्योजकतेची मानसिकता हा शालेय शिक्षणाचा गाभा असला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे.